नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया 8व्या वेतन आयोगापूर्वी सरकारने कर्मचाऱ्यांचे वाढवले पगार, पेन्शन मध्येही वाढ, किती होणार फायदा। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्या, राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक आणि भारतीय रिझर्व्ह बँकच्या कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती वेतनधारकांना वेतन आणि निवृत्ती वेतन वाढीस मान्यता दिली आहे। या निर्णयाचा फायदा अंदाजे 46,322 कर्मचारी, 23,570 निवृत्ती वेतनधारक आणि 23,260 कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना होईल। सरकारी निवेदनानुसार सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी वेतन सुधारणा 1 ऑगस्ट 2022 पासून लागू होईल। यामुळे त्यांच्या वेतन बिलात एकूण 12.41% वाढ होईल। मूळ वेतन आणि महागाई भत्त्यात 14% वाढ करण्यात आली आहे। या निर्णयाचा फायदा 43,247 PSGIC कर्मचाऱ्यांना होईल। 1 एप्रिल 2010 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमध्ये सरकारचे योगदान 10% वरून 14% करण्यात आले आहे। भार किती असेल? कुटुंब पेन्शनमध्येही 30% एक समान दराने वाढ करण्यात आली आहे। ही वाढ अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाल्यापासून लागू होईल। याचा फायदा एकूण 15,582 विद्यमान कुटुंब पेन्शनधारकांपैकी 14,615 जणांना होईल। या संपूर्ण सुधारणेचा एकूण आर्थिक भार अंदाजे रुपये 8,170.30 कोटी असेल। यामध्ये वेतन सुधारणेच्या थकबाकीसाठी 5,822.68 कोटी, NPS साठी 250.15 कोटी आणि कुटुंब पेन्शनसाठी 2,097.47 कोटींचा समावेश आहे। नाबार्डमध्ये किती पगार वाढला आहे? त्याचप्रमाणे नाबार्ड कर्मचाऱ्यांसाठी 1 नोव्हेंबर 2022 पासून पगारवाढ लागू करण्यात आलेली आहे। वेतन सुधारणेमुळे सर्व गट अ, ब आणि क कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते अंदाजे 20% वाढतील। याचा फायदा सुमारे 3,800 सेवारत आणि माजी नाबार्ड कर्मचाऱ्यांना होईल। नाबार्डमध्ये मूळ भरती झालेल्या आणि 1 नोव्हेंबर 2017 पूर्वी निवृत्त झालेल्या निवृत्त नाबार्ड कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन आणि कुटुंब पेन्शन आता RBIच्या आधीच्या नाबार्ड निवृत्त कर्मचाऱ्यांइतके झाले आहे। वेतन सुधारणेमुळे दरवर्षी अंदाजे 170 कोटींचा अतिरिक्त पगार बिल येईल आणि एकूण 510 कोटी थकबाकी म्हणून दिले जातील। पेन्शन सुधारणेमुळे 269 पेन्शनधारक आणि 457 कुटुंब पेन्शनधारकांना 50.82 कोटींचा एक रकमी भरणा केला जाईल। या व्यतिरिक्त अतिरिक्त मासिक पेन्शन देयक खर्च 3.55 कोटी असेल। RBI पेन्शनधारकांसाठी फायदे। निवृत्त RBI कर्मचारी आणि त्यांच्या अवलंबितांसाठी पेन्शन आणि कुटुंब पेन्शनमध्ये वाढ करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे। या मंजूर दुरुस्ती अंतर्गत 1 नोव्हेंबर 2022 पासून पेन्शन आणि कुटुंब पेन्शनमध्ये मूळ वेतन आणि महागाई भत्त्यामध्ये 10% वाढ करण्यात येईल। यामुळे सर्व निवृत्त व्यक्तींसाठी मूळ पेन्शनमध्ये 1.43 पट वाढ होईल। या वाढीचा एकूण 30,769 लोकांना फायदा होईल, ज्यामध्ये 22,580 पेन्शनधारक आणि 8,189 कुटुंब पेन्शनधारकांचा समावेश आहे। RBI पेन्शन आणि कुटुंब पेन्शनमध्ये वाढ झाल्यामुळे सरकारी तिजोरीवर अंदाजे 2,693.82 कोटी रुपयांचा भार पडेल। यामध्ये थकबाकीसाठी 2,485.02 कोटी रुपयांची एक रकमी रक्कम आणि पेन्शन पेमेंटसाठी 211.80 कोटी रुपयांचा वार्षिक खर्च समाविष्ट आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।